मेरी किंग्सले, आफ्रिकेचं गूढ उलगडणारी स्त्री. मानवी संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्वात असली तरी बहुतांश जगाची ओळख 15व्या शतकापर्यंत झालेलीच नव्हती. आता मात्र आपल्याला आपल्या पृथ्वीवरच्या अगदी कानाकोपऱ्यातल्या ठिकाणांविषयीही माहिती आहे. यासाठी धाडसी संशोधकांना धन्यवाद द्यायला हवेत. हे संशोधक अनोळखी प्रदेशात मोहिमा घेऊन गेले आणि अनोखे अनुभव घेऊन परतले. हे सगळेच संशोधक पुरुष होते असा एक मोठाच गैरसमज आहे. कारण पुढाकार घेत संशोधन करणाऱ्या आणि आपल्यासाठी जगाची दारं उघडणाऱ्या धाडसी स्त्री संशोधकांविषयी आपल्याला कमी माहिती असते. माझी आजची ही गोष्ट तुम्हाला भूतकाळातील अगदी 19व्या शतकातील व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये घेऊन जाणार आहे. ही एका मुलीची कथा आहे जी अशा काळात जन्माला आली होती जेव्हा अगदी चांगल्या घरातल्या मुलीही फारसं शिक्षण घेत नसत, घराबाहेरही फारसं पडत नसत. तसंच या मुलीनंही घराबाहेरच्या जगात क्वचितच पाऊल टाकलं होतं. पण एके दिवशी तिच्यासाठी परिस्थिती अशी काही चमत्कारिक रीतीनं बदलली की ती प्रवास करत करत पार दूरवरच्या गूढ समजल्या जाणाऱ्या आफ्रिकेत पोहोचली. तिथं तिनं जगासाठी मौल्यवान ठरणाऱ्या अनेक गोष्टींचा शोध लावला.